नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, मी अमेरिकेला परत आलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं नवीन घर. तर तुम्ही मागच्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये माझं जुनं अपार्टमेंट बघितलं असेल, 1 BHK फ्लॅट. तर आज मी तुम्हाला अमेरिकेतला माझा बंगला दाखवणार आहे. तर हा बंगला पण मी रेंटवर घेतला आहे. तर मी स्टार्ट करतो तुम्हाला बंगला दाखवायला. आणि जसं मी नेहमी तुम्हाला भारताचे घरं आणि अमेरिकेतले घरे कसे वेगळे ते सांगायचा प्रयत्न करतो, तर या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला तसंच सांगेल. तर चला आपण बघूया माझं घर. तर मित्रांनो, ही माझ्या घराची पार्किंग. तर हा आहे बंगला, असा काहीतरी दिसतो. हा मेन स्ट्रीट आहे वॉटरलू शहराचं, जिथे मी राहतो. तर तुम्ही बघू शकता, हा आहे बंगला. ही माझी गाडी. इथे गॅरेज पण आहे. इथे मी गाडीमध्ये पण पार्क करू शकतो जेव्हा बर्फ पडतो. तर हा आहे मेन एंट्रन्स. इथे बसायला पण चेअर ठेवलं त्यांनी. नंतर ही आहे ग्रिलिंग. जेव्हा पण तुम्हाला चिकन नाही तर मटन काही पण ग्रिल करायचं असेल तर तुम्ही ते ग्रिल पण करू शकता. हा आहे एंट्रन्स. तर आपण स्टार्ट करूया मित्रांनो बेसमेंटपासून. तर अमेरिकेत प्रत्येक घरात जे बंगले असतात त्यांना एक बेसमेंट असतो, आणि बेसमेंटमध्ये त्यांनी असं काहीतरी दिलं आहे. तर मी जे घर घेतलं ओनरकडून, तर ते पूर्ण फर्निश आहे. म्हणजे सोफा सेट, नंतर किचनचं साहित्य, बेड सर्व त्याच्यात इन्क्लूड असतं. तर इथे बेसमेंटमध्ये तुम्ही मीटिंग्स अटेंड करू शकता. नंतर इथे आहे AC चं युनिट. जे पण AC ऑपरेट होतो तो इथून ऑपरेट होतो. तर मित्रांनो, अमेरिकेच्या घरांमध्ये आपल्याकडे कसं इनबिल्ट AC लावतो, तर तसं नसतो. तर एक मेन AC असतो आणि तिथूनच ते कंट्रोल करतात, हिटिंग असो और कूलिंग असो. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. तर इथे पासवर्डचं लॉक आहे. तर इथे पासवर्ड टाकला ना, हे अनलॉक होतं. तर हा आहे मेन एंट्रन्स. तर हे आहे माझं किचन, असं काहीतरी दिसतं. तर तुम्ही माझ्या 1 BHKच्या फ्लॅटमध्ये मित्रांनो बघितलं असेल की जी गॅस शेगडी होती ती इलेक्ट्रिकल होती. आणि इलेक्ट्रिकल गॅस शेगडीमध्ये प्रॉब्लेम असा होतो, एकदा गॅस गरम झाला तर लवकर थंड होत नाही, आणि थंड झाला तर लवकर गरम होत नाही. तर बेस्ट थिंग ही अशी आहे की ह्या घरामध्ये त्यांनी शेगडीचा गॅस दिला, जसा आपल्याकडे इंडियामध्ये असतो. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की हे पूर्ण प्रॉपर आपला इंडियाचा गॅस आहे. त्याच्यावर चहा पण चांगला बनतो, कॉफी चांगली बनते, आणि स्वयंपाक खूप लवकर होतो. नंतर इथे त्यांनी मायक्रोवेव्ह पण दिलं आहे. नंतर हे भांडे पण त्यांनीच दिले ओनरनी, कारण फर्निश अपार्टमेंट असल्यामुळे. इथे टोस्टर आहे. नंतर असं काहीतरी सेटअप आहे. नंतर सर्व युटेन्सिल्स त्यांनी दिले. नंतर आय थिंक मी माझ्या त्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं, जेव्हा आपल्याकडे कसा कचरा बाहेर फेकताना ओला कचरा, तर तुम्ही तो याच्यात टाकून हे बटन दाबू शकता. तर हा आवाज आल्यानंतर हे पूर्ण क्रशमध्ये जातं. नंतर इकडे जर केलं तर गरम पाणी, इकडे केलं तर थंड पाणी. सो पाण्याचा विषय एकदम शॉर्ट आहे. तुम्ही थंड पाणी, गरम पाणी दोघी पण यूज करू शकता. सो असं काहीतरी किचन दिसतं माझं. नंतर हे आहे फ्रीज वर्लपूलचं. चांगलं पद्धतशीर फ्रीज दिलं आहे त्यांनी. नंतर इथे बर्फ तुम्ही घेऊ शकता. नंतर वॉटर घेऊ शकता. नंतर हे आहे वॉशरूम. आम्ही आहे मागच्या फ्लॅटपेक्षा खूप आय स्पेस किचन दिलं आहे. ही गोष्ट मला खूप आवडली. नंतर हे आहे वॉशिंग, आपलं काय म्हणता, डिशवॉशर. तर इथे अमेरिकेत भांडे घासायचं एवढं काय टेन्शन नसतं. तुम्ही मध्ये टाकून द्या, सायकल टाईम लावा आणि ॲटोमॅटिक भांडे धुतले जातील. तर मला भांडे घासायचं ॲक्च्युली खूप कंटाळा आहे. मी खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पण म्हणतो. तर ही गोष्ट मला खूप आवडली की तुम्ही भांडे एकदम ॲटोमॅटिक घासू शकता. तर आता आपण जाऊ हॉलमध्ये. तर हॉलमध्ये बघितलं तर हे जेवढं पण दिसतंय ना, TV, सोफा सेट, ते सर्व ओनरनेच दिलं आहे मला. इथे लॅम्प दिला आहे, इथे TV दिला आहे. आय थिंक सॅमसंगचा TV आहे. नंतर इथे मस्तपैकी रिलॅक्स करायला बेड दिला आहे. नंतर ही आहे माझी विंडो, जिथून आपण एंट्री केली इथून. सो चांगलं ऊन पडलं आहे आत्ता.
तर अमेरिकेत आता मित्रांनो उन्हाळा स्टार्ट होईल, कारण मार्च ऑलमोस्ट संपला आहे. तर एप्रिलपासून उन्हाळा स्टार्ट होतो आणि नेमका तेव्हाच मी आता US मध्ये रिटर्न आलो. आणि जेव्हा थंडी होती 2 महिने, जानेवारी आणि फेब्रुवारी, तेव्हा मी इंडियात होतो. तर मी पूर्ण ऑलमोस्ट हिवाळा इंडियातच काढला, कारण अमेरिकेचा हिवाळा खूप भयंकर असतो, जसं तुम्ही खूप साऱ्या ब्लॉगमध्ये मी ते सांगतच राहतो तुम्हाला. तर असं काहीतरी आहे आपला हॉल. नंतर जे मी तुम्हाला हीटर सांगत होतो ना, तर ते इथून ऑपरेट होतं. इथे कमी टेम्परेचर करायचं, इथे जास्त करायचं. नंतर इथे ऑटो कूल आणि हीट इथे दाबू शकता. आता घरातलं टेम्परेचर आहे 68 डिग्री सेल्सिअस. तर तुम्हाला थंड वाटलं तर कूलवर दाबायचं आणि वरती तुम्ही वाढू शकता. सो मला तर खूप आवडलं आहे घर. नंतर तुम्ही पुढे जर बघितलं, हा आहे माझं बेडरूममध्ये पण त्याने TV दिला आहे. इथे मस्तपैकी आईस्पाईस एक बेड दिला आहे. नंतर हे जेवढं पण दिसतंय सर्व ओनर्सच आहे. इथे लाईट आहे. नंतर इथे त्याने भरपूर कप्पे पण दिले लाकडाचे. तर एवढं भारी इथे मी माझं सामान ठेवू शकतो. थोडा लाईट इथे कमी दिसतोय मला, सो इथे मी आय थिंक तो चालू केला तरी इनफ आहे, बट तरी पण मी सेपरेट लाईटिंग इथे लावेल. अनेक गंमत मी तुम्हाला मित्रांनो दाखवतो. सो जेव्हा हिवाळ्यात खूप जास्त थंडी पडते ना, तर इथे त्यांनी हीटर पण दिलं आहे. इथं असं तुम्ही हीटर ऑन करू शकता. आता हे ऑन झालं ना, ॲटोमॅटिक इथून अशी आग येईल आणि इथून गरम हवा यायला स्टार्ट होईल. सो ही एक गोष्ट खूप भारी आहे. ही जुन्या घरात पण होती माझ्या अपार्टमेंटमध्ये. सो खूप आईस्पाईस आहे बेडरूम पण. नंतर पुढची गोष्ट मित्रांनो, वॉशिंग मशीन. तर अमेरिकेत मोस्टली मित्रांनो सर्वीकडे तुम्ही कुठे पण जा, वॉशर पण असतं आणि ड्रायर पण असतं. तर तुम्ही जर वॉशर जर इथे बघितलं ना, इथे कपडे टाकायचे आणि कोणती सायकल आहे, किती जास्त कपडे टाकले त्याच्यानुसार नॉर्मल, रेग्युलर, डेलिकेट्स ते क्लिक करायचं आणि इथे टेम्परेचर सेट करायचं. नंतर स्पिन आणि सॉईल. सो इथे पूर्ण टेम्परेचर येतं की 1 तास होणार की अर्धा तास होणार कपड्यांच्या हेवीनुसार. आणि ती सायकल झाल्यानंतर तुम्ही ड्रायरमध्ये टाकू शकता. सो ड्रायरमध्ये जर टाकलं ना, इथे पण तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे कलरनुसार, लोडनुसार टेम्परेचर सेट करू शकता. म्हणजे इथे कपडे धुवायला टाकायचे आणि इथून एकदम नवीन करकरीत कपडे तुम्हाला परत भेटतील. सो एवढी गोष्ट खूप भारी की सर्व ॲटोमॅटिक अमेरिकेत. नंतर त्यांनी इथे आरसा पण लावला आहे. सो इथून पण दरवाजा आहे, इथून पण तुम्ही बेडरूममध्ये जाऊ शकता असं. आणि इथे इलेक्ट्रिकचं प्लग आहे, तिथे तुम्ही जे पण सेटिंग करू शकता इथून करू शकता. मला सर्वात जास्त किचनच आवडलं, कारण खूप ॲटोमॅटिक त्यांनी ऑलरेडी युटेन्सिल्स पण दिले, भांडे, आणि तुम्ही इथे बनवू पण शकता मस्तपैकी. इथे ओव्हन पण आहे जर तुम्हाला काही पिझ्झा नाही तर काही बनवायचं असेल तर. सो ही खूप एक भारी गोष्ट आहे. आणि सर्वात जास्त जर मला आवडलं असेल ते म्हणजे शेगडी, जसं मी तुम्हाला ऑलरेडी बोललोच. तर तुम्हाला अशा काही गोष्टी मी दाखवतो मित्रांनो की ज्या इंडियापेक्षा थोड्या वेगळ्या आहे. आय थिंक मी ऑलरेडी सांगितलं पण असेल, जसं की तुम्हाला मी बोललो हीटर आणि कूलर, की जे इंडियात आपण असं मशीन लावतो, पण इथून सेटिंग केल्यानंतर इथून अशी खालून हवा येते, गरम नाही ते थंड. सो इथून हीटरची हवा येते. नंतर दुसरी गोष्ट जर बघितलं ना मित्रांनो, तर हे घर पूर्ण लाकडाचं आहे, हे बघा. सो आपल्याकडे कसं सिमेंटचे नाही तर सिमेंटचे घरं असतात विटांचे, तर अमेरिकेत लाकडाचे असतात. सो त्याच्या मागचं कारण असं आहे की इथे थंडी खूप जास्त पडते आणि लाकडाचे घरं थंडीपासून संरक्षण करतात. सो त्याच्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा, 90% शहरांमध्ये सर्व लाकडांचे घरं असतात. सो हा एक फरक आहे. नंतर तुम्ही इथे जर बघितलं ना, मोस्टली अमेरिकेच्या घरांमध्ये फॅन नाही देत ते,
इथे लकीली त्यांनी दिला आहे, पण मोस्टली फॅन अमेरिकेच्या घरांमध्ये नसतो. सो हा पण एक मला डिफरन्स जाणवला. नंतर अजून जर एक बघितली नाही गंमत, तर हे जर सॉकेट बघितलं ना, सॉकेट पूर्ण वेगळं आहे. आपल्याकडे कसं गोल असतं, सो इथे यांनी असं 2 टोकदार दिलं आहे. सो ही एक डिफरन्स आहे. नंतर जे वॉशिंग मशीन मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे वॉशिंग मशीन तर असतं, पण ड्रायर नसतं. सो हा एक डिफरन्स आहे. नंतर ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो, याला फायर अलार्म म्हणता. म्हणजे घरात थोडा पण धूर झाला, समजा काही झालं, तर तो ॲटोमॅटिक ट्याव वाजायला लागतो. सो जेणेकरून समोरच्यांना और पोलिसांना कळतं की घरात आग लागली आहे. सो ही पण एक मस्त गोष्ट आहे. नंतर जो डिफरन्स अजून एक सांगितलं तुम्हाला, गरम पाणी थंड पाणी ॲटोमॅटिक तिथे येतं. नंतर डिशवॉशर. सो हे काही सारे थोडे डिफरन्स आहे. सो या घराचं जर रेंट जर बोलायचं झालं मित्रांनो, तर या घराचं भाडं मी देतोय ऑलमोस्ट $1,200. $1,200 म्हणजे तुम्ही पकडून घ्या 1,20,000च्या दरम्यान, जे की कम्पॅरेटिव्हली थोडं महाग आहे. बट तुम्ही जर घराची क्वालिटी बघितली आणि थोडं स्पेशियसनेस बघितला, तर खूप भारी घर भेटलं आहे मला. कारण जर मी जिथे राहतो वॉटरलू शहरामध्ये, तिथे दुसरीकडे जर बघितलं तर 800 स्टार्ट होतं, 800, 1,000, $1,200. पण तिथे फर्निश नसतं. आणि ॲक्च्युली माझ्या जॉब चेंजचं पण चालू आहे, तर त्याच्यामुळे हे मंथ टू मंथ लीजवर घेतलं आहे. म्हणजे जर मला जायचं असेल तर त्याला 10 दिवस नोटीस द्यायची आणि ते मी खाली पण करू शकतो. सो ती एक थोडी मला चांगली गोष्ट वाटली, म्हणून मी हा बंगला सिलेक्ट केला इथे राहायचा. सो तुम्ही जर बघितलं रेंटच्या बाबतीत इंडियाशी कम्पेअर करशाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला महाग वाटेल, पण इथल्या इन्कमनुसार $1,200 म्हणजे बऱ्यापैकी महागच आहे. सो हेच. आणि इंडियावर आल्यानंतर कारण मला चांगलं घर घ्यायचं होतं तसं पण, तर ते पण एक कारण आहे की मी हे सिलेक्ट केलं घर. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या प्रवासमध्ये सध्या ब्लॉग खूप कमी येत आहे आणि मी त्याबद्दल खरंच सॉरी म्हणतो. कारण मी आलो US ला यायच्या अगोदर पण मी आजारी होतो आणि इथे आल्यानंतर पण थोडा आजारी पडलो. सो ब्लॉगिंगला खरंच टाईम नाही भेटत आहे. आता हळूहळू जे पण माझा बॅकलॉग आहे तो मी भरून काढेल आणि तुम्हाला अमेरिकेचा प्रवास परत आपण चालू करू, अजून भारी भारी ब्लॉग आणू. सो आय विल फॉर शुअर प्रॉमिस यू अबाउट दॅट. तर आता मी तुम्हाला घर तर दाखवलं, आता मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो की बाहेर कसं आहे. आजचं वातावरण पण मस्त आहे, एकदम ऊन पडलं आहे. सो आपण बाहेर जाऊ. सो इथे पण त्यांनी असं फायर अलार्म सारखं लावलं आहे काहीतरी. सो इथे जर बघितलं ना मित्रांनो, त्या साईडला ओनर राहतो ज्याचं घर आहे आणि या साईडला मी राहतो. सो तुम्ही बघू शकता हा एरिया कसा इथे. ही ओनरची गाडी आहे आणि ही माझी गाडी आहे. सो हायवेला लागूनच हा अपार्टमेंट आहे. तुम्ही बघू शकता किती शांतता आहे, थोडंसुद्धा तुम्हाला आवाज येणार नाही. त्यामुळे अमेरिकेत जे पण पॅरेंट्स आहेत त्यांना खूप बोर होतं. सो असा काहीतरी आहे माझा बंगला. आणि नेबर मी तुम्हाला दाखवतो माझ्या शेजारी. इथे शेजारी कोण राहतं काय राहतं काहीच पत्ता नसतो मित्रांनो, कारण जो तो आपल्या लाईफमध्ये बिझी असतो आणि इथे मोस्टली कोणी सोशल लवकर होत नाही. खूप रिझर्व लोक राहतात इथे. त्यांचं काम भलं आणि त्यांचं आयुष्य भलं. सो इथे 2 कुत्रे आहे मित्रांनो यामध्येच, ते कधी कधी भुंकतात. नंतर हा आहे बॅकयार्ड. इथे तुम्ही मस्त बसू शकता, तिथे बेंच पण दिला आहे त्यांनी. आणि असं काहीतरी आहे, पूर्ण लाकडाचं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर पुढचा जर एक डिफरन्स बघितला ना मित्रांनो भारतीय घरांपेक्षा, तर इथे मोस्टली पडदे नसतात. ह्या घरात मला ओनरने दिले कारण त्यांनी फर्निश केलं आहे. पण मोस्टली माझं जुनं घर होतं ना, मोस्टली तुम्ही कुठे पण जा तर तिथे असे कर्टन्स देतात. सो इथे पडदे म्हणजे असे प्लास्टिकचे काय म्हणता ना, तुम्ही असं बंद करू शकता आणि ओपन पण करू शकता. सो मोस्टली पडदे कोणी देत नाही, पण त्याचा स्वतःचा अपार्टमेंट बंगला असल्यामुळे त्यांनी मला हे सर्व ऑलरेडी प्रॉपर सेटअप करून दिलं आहे. सो हा पण एक मला डिफरन्स जाणवला की आपल्या भारतीय घरांमध्ये मोस्टली पडदे असतात, पण इथे ते देत नाही. आणि नंतर तुम्ही घर पण बघितलं ना, पूर्ण लाकडाचं आहे. सर्व सागवान का कोणतं तरी लाकूडाने वापरलं आहे.
नंतर इथे त्यांनी कप्पे पण दिले मित्रांनो. सो इथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता आणि इथे पण सेम तसंच दिलं आहे. सो पूर्ण जुन्या काळातलं घर वाटतं. आपल्याकडे कसं माडी म्हणतात, तुम्हाला माहिती असेल गावाला गेल्यावर की जे घरांना आपण माडी म्हणतो त्या टाईपचंच थोडं हे घर आहे, फक्त मॉडर्न टाईपचं आहे. सो इथे यांनी भांडे पण दिले सर्व चहा करायला नंतर बनवायला. तर तुम्हाला कसं वाटलं माझं नवीन बघला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हाला माझ्या घरातली कोणती गोष्ट जास्त आवडली ते पण मला सांगा. तर असेच आपण ब्लॉग घेऊन येऊ नवीन नवीन अमेरिकेच्या बद्दल गमती जमती आपण अजून बघू आणि नक्की मी रेग्युलर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. तर तोपर्यंत चला, मला शिफ्टिंग पण करायचं आहे, घर पूर्ण सेटअप करायचं आहे, बॅगा पण काढायच्या आहे. तर आपण भेटू पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय.